चल पुढे चल. या मीरा भाईंदर मध्ये मला खासदार आमदार काही मला येऊ लागते वारंवार. या मीरा भाईंदर शहर मध्ये मला येऊ लागते. माझ्या उभा राहा, माझ्या उभा हे मला या वारंवार मीरा भाईंदर शहर मध्ये मला येऊ लागते. या आमदार खासदारामुळे किती लोकांची बळी जात आहे. काय तुम्हाला काय समजत नाही, काय सांगावं तुम्हाला. किती लोकांची बळी गेली. काय वारंवार मला यावं लागतंय ह्या धर्तीवर. किती लोकांची गेली बळी तुम्हाला. मी आमदार आणि खासदार या महानगरपालिका अधिकारी घ्यायला आलोय. आज घेऊन जाणार म्हणजे घेऊन जाणार. आम्ही आहोतच. वारंवार आंदोलन करून सुद्धा कुठल्या परिस्थितीत त्याच्यामध्ये बदल होत नाही. एवढी जाडी समडी जे तुमचे जे सरकार आहे त्यामुळे आम्ही आज बोर्ड लावलेला आहे. आज स्वतः यमच्या माध्यमातून आम्ही नारळ फोडून या बोर्डाचं उद्घाटन केलं आहे. त्यामुळे मला वाटतंय या ठिकाणी जे सरकार असेल ते जागं होईल. कारण वारंवार आंदोलन करून सुद्धा तुमची जाग येत नाही. त्यामुळे आम्ही विचार केला आहे की तुमची मुलं बाळा असतील, मेहुणा पुतण्या जे तुमचे असतील रिलेटिव्ह त्यांच्या नावाने भरभराटी हो आणि तुमची पण भरभराटी हो. कारण वारंवार आंदोलन करून सुद्धा जर तुमची पोट भरत नसेल तर मला वाटतं पोट जेव्हापर्यंत फुटत नाही तोपर्यंत तुमचं आज खाणंपिणं चालूच ठेवा. फार मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करा. जनता मेली तरी चालेल, जनता रोडवर आली तरी चालेल, पण तुमचं कानाचं बंद करू नका. नगरपालिकेचे भ्रष्ट अधिकारी, MMRDचे भ्रष्ट अधिकारी, MSRDचे भ्रष्ट अधिकारी या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार करतायत. त्यांना पण मला विनंती आहे की आपलं परिवार सुखी राहायला पाहिजे. सुखी होऊन त्यांना मुलाबाळाची काळजी घ्या. आणि उद्या जर नेपाळसारखी परिस्थिती झाली तर पहिला तुमचा नंबर लागेल. हे तुम्ही हे पण या व्हिडिओच्या माध्यमातून लक्षात ठेवा. त्यामुळे नेपाळसारखी परिस्थिती येऊ देऊ नका. आमदार खासदारांना कळकळीची विनंती करतोय, या ठिकाणी प्रशासनाला विनंती करतोय की नेपाळसारखी जर परिस्थिती झाली तर हे जनता तुम्हाला दगडाने ठेचल्याशिवाय ठेवणार नाही. ह्या जनतेच्या मूलभूत सुविधा, ज्या रोड गटार एवढंच मागतोय, तुमच्याकडे मागत ना कोण राशन घरी. त्यामुळे सर्व जनता त्रस्त आहे. तुम्ही PST वाले त्रस्त आहेत, पाण्यासाठी नागरिक त्रस्त आहेत, या ठिकाणी लोकल ट्रेनवाले हे त्रस्त आहेत, मेट्रोवाले त्रस्त आहेत, मोनोरेलवाले त्रस्त आहेत. तुम्ही देताय काय? फक्त स्वतःच्या कुटुंबासाठी पोट भरण्याचे जे काम करताय हे कुठेतरी थांबवा. अन्यथा नेपाळसारखी परिस्थिती झाली तुम्हाला दगडाशी भेटल्याशिवाय हे जनता राहणार नाही. हे पण तुम्हाला सांगतोय. तुर्तास थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.